बघा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 हा सोडवतोय. म्हणजेच काय तर तो सोडवत असताना जर्नल एंट्रीचा फॉर्म आखायचा इन द बुक्स ऑफ आनंद जनरल स्टोर्स किंवा आनंद जनरल मर्चंट. जर्नल एंट्रीचा असा आखायचा डेट पर्टिक्युलर LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. तर पहिलं ट्रान्झॅक्शन काय होतं पुस्तकात तुम्ही बघू शकता. काय 2019 ते लिहायचं आहे 2019 एप्रिल 1 असं डेट लिहायचं आहे. काय आहे फर्स्ट मिस्टर आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. आता रोख कॅश त्यानं आणली कॅपिटल म्हणून. तर त्यातले 2 अकाउंट काढायचे आहेत. पहिल्यांदा कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. रोख व्यवसायामध्ये रोख कॅश ही कॅपिटल म्हणून आणलेली ₹60,000. तर कॅश अकाउंट कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे. आता रूल अप्लाय क्लासिफिकेशन केल्यानंतर रूल अप्लाय करता येईल. रिअलचं रूल काय म्हणते डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश कम्स इन डेबिट द्यायचं आहे. इथं प्रोप्रायटर इज द रिसिव्हर प्रोप्रायटर इज द गिव्हर. पर्सनल अकाउंट काय सांगतो डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. प्रोप्रायटर इज द रिसिव्हर ऑर गिव्हर तर गिव्हर त्यामुळे क्रेडिट द्यायचं आहे. त्याच्यावर एंट्री काय येणार कॅश अकाउंट डेबिट 60,000 टू कॅपिटल अकाउंट 60,000. त्यामुळे एंट्री लिहायचं इथं कॅश अकाउंट डेबिट 60,000 टू कॅपिटल अकाउंट 60,000. नॅशन लिहायचं आहे बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ही पहिली एंट्री झाली. एक ओळ सोडायचे. नंतर 5 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय सांगितलं बघा वहीमध्ये बघायचं ट्रान्झॅक्शन. परचेस गुड्स फॉर कॅश ₹30,000. आता परचेस गुड्स म्हणजे रोखीनं माल खरेदी केला ₹3,000 ₹30,000 रोखीनं माल खरेदी केला. त्यामुळे 2 अकाउंट कुठले येणार आहेत परचेस गुड्स म्हटलं की परचेस अकाउंट घ्यायचं आहे. फॉर कॅश म्हणजे पैसे गेले म्हणजे कॅश अकाउंट आला. 2 अकाउंट फाइंड आउट केले परचेस अकाउंट कॅश अकाउंट. परचेस नॉमिनल कॅश रिअल. तर नॉमिनल अकाउंट काय असं डेबिट एक्सपेंडिचर अँड डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेसेस अँड एक्सपेंडिचर त्यामुळे डेबिट द्यायचं आहे. कॅश गेली कॅश रिअल अकाउंटवर काय सांगतं रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गोज आउट म्हणून क्रेडिट द्यायचं आहे. जर एंट्री काय येणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. बघा त्यामुळे जर एंट्रीला परचेस अकाउंट डेबिट 30,000 टू कॅश. नॅशन लिहा बीइंग परचेस गुड्स फॉर कॅश. असं नॅशन लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा 7 एप्रिलचं काय ट्रान्झॅक्शन आहे काय सांगितलं आहे सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेश. तर सोल्ड गुड्स म्हणजे काय माल विकला सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेशला माल विकला. ज्यावेळी ऑन क्रेडिट साईनला आपण नाव दिलं असतं तो ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन होतं. म्हणजे सोल्ड गुड्स म्हटलं की सेल्स अकाउंट घ्यायचं आहे. सोल्ड गुड्स ₹10,000 टू सुरेश अकाउंट घ्यायचं आहे. 2 अकाउंट आले. सेल्स नॉमिनल अकाउंट आहे. सुरेश पर्सनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट सांगतं आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. सेल्स इज अँड इन्कम त्यामुळे क्रेडिट येणार आहे. डेबिट सुरेश इज द पर्सनल अकाउंट काय डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. सुरेश इज द रिसिव्हर त्यामुळे डेबिट द रिसिव्हर कारण त्यानं माल घेतला आहे. त्यामुळे एंट्री काय आहे सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स. बघा सुरेश अकाउंट डेबिट 10,000 टू सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स. being sold goods to सुरेश असं लिहायचं आहे. आता 10
एप्रिलचं ट्रान्झॅक्शन बघा. 10 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय आहे? परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. परचेस फर्निचर परचेस गुड्स म्हटलं की परचेस घ्यायचं. परचेस फर्निचर खरेदी केलं म्हणजे असेट आली. असेट कम्स इन. आता फ्रॉम मिस्टर गोविंद गोविंदकडून खरेदी केला ऑन क्रेडिट उधारीवर. म्हणजे ट्रान्झॅक्शन कुठलं आहे? ऑन क्रेडिट आहे. आणि त्यामुळं परचेस फर्निचर म्हटलं की फर्निचर अकाउंट घ्यायचं आहे. तर परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद. पैसे गेलेत का? नाहीत. तर त्यामुळे कोणाकडून माल खरेदी केला आहे? गोविंद. तेव्हा फर्निचर अकाउंट रिअल आहे, गोविंद पर्सनल अकाउंट आहे. तर रिअल का? तर बघा सगळे असेट, प्रॉपर्टीज, कॅश, गुड्स हे रिअलमध्ये येतं. गोविंद म्हटलं की पर्सनल, नॅचरल पर्सनल अकाउंट आहे. रिअलचं रूल काय सांगतं? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. फर्निचर कम्स इन म्हणजे डेबिट द्यायचं आहे. गोविंद इज द रिसिव्हर और गिव्हर. कारण त्याकडून माल खरेदी केल्यामुळे त्यानं दिला आहे, त्यामुळे गोविंद इज द गिव्हर. क्रेडिट येणार आहे. त्यामुळे एंट्री येणार आहे फर्निचर अकाउंट डेबिट टू गोविंद. द्या फर्निचर अकाउंट डेबिट 30,000 टू मिस्टर गोविंद अकाउंट 30,000. नॅशनल्या being purchase furniture on credit from Mr. गोविंद. आला. त्यानंतर बघा 15 एप्रिलचं काय ट्रान्झॅक्शन आहे बघा. पेड फॉर रेंट ₹3,000 अँड पेड बाय डेबिट कार्ड. आता पेड रेंट म्हटलं की काय घ्यायचं आहे? रेंट अकाउंट घ्यायचं आहे. आणि पेड बाय डेबिट कार्ड म्हटलं की बँक अकाउंट घ्यायचं आहे. पेड रेंट म्हटलं की नॉमिनल आहे. बँक म्हटलं की पर्सनल आहे, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. तर नॉमिनल अकाउंट काय सांगतं? डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. पेड म्हटलं की खर्च झाला, एक्सपेन्सेस आहे, डेबिट द्या. बँक इज द रिसिव्हर गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बँकेनं पैसे दिलेत त्यावर एंट्री काय येणार? रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा रेंट अकाउंट डेबिट 3,000 टू बँक अकाउंट 3,000. नॅशनल्या being paid rent by डेबिट कार्ड अशी एंट्री करायची. आता बघा 21चं ट्रान्झॅक्शन बघा. 21चं ट्रान्झॅक्शन काय? परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला ऑन क्रेडिट ₹70,000. तर परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला उधारीवर उर्मिलाकडून माल खरेदी केला ₹70,000. परचेस गुड्स तर उर्मिलाकडून उधारीवर माल खरेदी केला. परचेस गुड्स म्हटलं की परचेस अकाउंट घ्यायचं आहे. आता फ्रॉम उर्मिला म्हणजे पैसे गेलेत का? कॅश अकाउंट येणार नाही, उर्मिला अकाउंट येईल. त्यामुळे दोन अकाउंट कुठले आले? परचेस अकाउंट आणि उर्मिला अकाउंट. तर परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट, उर्मिला पर्सनल. परचेस इज अन एक्सपेंडिचर, डेबिट द्या. उर्मिला इज द रिसिव्हर और गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. त्याच्यावर एंट्री काय येणार आहे? परचेस अकाउंट डेबिट टू उर्मिला. द्या परचेस अकाउंट डेबिट 70,000 टू नॅशनल्या being purchase goods on credit from उर्मिला असं लिहा. झालं. आता पुढचं ट्रान्झॅक्शन बघा. पेड रेंट म्हणजेच काय? पेड फॉर ट्रान्सफर ₹1,000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय? ट्रान्सपोर्टचे पैसे दिलेले आहेत. पेड ट्रान्सपोर्ट टू युनायटेड
ट्रान्सपोर्ट म्हणजे पेड ट्रान्सपोर्ट पैसे दिले असतील तर ते युनायटेड ट्रान्सपोर्टला दिले, त्यामुळे पेड ट्रान्सपोर्ट नॉमिनल अकाउंट आहे, पैसे गेलेत, ट्रान्सपोर्ट अकाउंट येणार आहे. आणि दुसरा कॅश अकाउंट. चला, तर ट्रान्सपोर्ट नॉमिनल अकाउंट आहे, कॅश रिअल आहे, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, पेड ट्रान्सपोर्ट म्हटलं की एक्सपेन्सेस झाले, डेबिट कॅश गोज आउट म्हणून क्रेडिट द्यायचे. तर म्हणजे एंट्री काय होणार आहे 27. बघा, ट्रान्सपोर्ट अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000 नॅशनल्या being paid ट्रान्सपोर्ट अशी एंट्री करायचं आहे. तर 30 नंबरचं ट्रान्झॅक्शन, 30 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन बघा. 30 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन काय सांगितलं आहे की पेड टू उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. म्हणजे पेड उर्मिला टू बिहाफ ऑफ शर्मिला म्हणजे उर्मिलाने पैसे दिले, म्हणजे पेड उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. शर्मिलाच्या वतीनं उर्मिलाला 20,000 रुपये दिले. आता दिलेत म्हटल्यावर थोडक्यात काय करायचं आहे, तर पेड उर्मिला अकाउंट नाही, कुणाच्या वतीनं, शर्मिलाच्या वतीने, त्यामुळे कुठला अकाउंट येणार आहे, शर्मिला. दुसरे काय, पेड टू उर्मिला म्हणजे पैसे गेले, कॅश अकाउंट. आता शर्मिला पर्सनल अकाउंट आहे, हा रिअल अकाउंट आहे. म्हणजे शर्मिलाच्या वतीनं उर्मिलाला पैसे दिले, मग शर्मिलाच्या वतीनं म्हणजे शर्मिलाला द्यायचे होते पण उर्मिलाला दिले, मग तर देणारे कोणाला द्यायचे होते, शर्मिलाला, म्हणून शर्मिला अकाउंट आणि कॅश अकाउंट. तर शर्मिला पर्सनल आहे, पर्सनल अकाउंट काय सांगतं, डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर, मग शर्मिला इज द रिसिवर, डेबिट कॅश गोज आउट क्रेडिट. त्यामुळे एंट्री काय नाही, शर्मिला अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट 20,000 आणि नॅरेशनल्या being paid to उर्मिला ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. आणि आता टोटल लिहायचे, टोटल करायचे बघा, इथं 2 अंडरलाईन ओढायचे आहेत खाली आणि इथं टोटल असं लिहायचं आहे, शेवटी एक लाईन ओढायचे, टोटल लिहायचे. तर टोटल लिहित असताना टोटल वरून करत जायचं आहे, म्हणजे इथं 60,000 आहे, 30,000, 60, 29, 90 आणि 10, 1,30,000, 33 आणि 70, 2,03,000, हे 20, 23 आणि 24, 2,24,000. किती टोटल येते, 2,24,000 टोटल लिहायचे बघा, 2,24,000 टोटल करायचं, डेबिट करेस्पॉन्डिंग क्रेडिट 2,24,000 असे येणार आहे. आणि अशा ह्या जर्नल एंट्री करायच्या आहेत.